कॉंग्रॅच्युलेशन ब्रो, जिंकलास फायनली. गेली ती मला सोडून. आता ना तू म्हणशील त्या मुलीशी लग्न करायला तयार आहे मी. तुला दिशायोग्य मुलगी वाटते ना? चल मी तयार आहे. तू लाग माझ्या लग्नाच्या तयारीला. सिरियसली तुला ती वाईट मुलगी वाटली? अरे माझ्यापेक्षा जास्त तुमचा विचार केलाय तिने. जाताना काय बोलली माहितीये का? म्हणाली तू लकी आहेस, तुझ्याकडे आदित्य सरांसारखा चांगला भाऊ आहे. बघ ना किती चांगला आहेस तू. तुला माझ्यावर नाही त्या दिशावर विश्वास आहे. अरे एका लहानच्या इगोसाठी तू मला जाऊ द्यायला तयार झाला होतास. ती मला काय म्हणाली माहितीये का? जा तुझ्या माणसांमध्ये जा. माझी माणसं ज्यांना माझ्या डोळ्यातलं प्रेम दिसत नाही, हा ही माझी माणसं. ग्रेट. माझी माणसं. येते मी. इतकं सिरियस वातावरण. प्रीत, हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. तू काल ऑफिसमध्ये ड्रिंक करून येऊन जो काही किओस क्रिएट केलास, त्यानंतर सासू मॉमना त्या क्लायंट्सची माफी मागावी लागली. लिटरली हात जोडून सॉरी म्हणाल्या तर त्यांना. तुला सिरियसनेस कळतोय का? पण आता ठीक आहे, जे झालं ते झालं. मला ना प्रीत तुझ्याकडून एक प्रॉमिस हवंय. की इथून पुढे तू कधीच ड्रिंक करणार नाहीस. मी किती वेळ सांगू? मी मीटिंगलाच गेलो होतो पण मध्ये ते. प्रीत, अरे हे बघ, मिस्टेक केली ना की ती ऍक्सेप्ट करायची, अपोलोजाइज करायचं. तू जस्टिफिकेशन का देतोयस? तू नको शिकवस मला मी काय केलं पाहिजे ते. कळलं का? तू किती कारस्थानी आहेस ना यांना माहित नाहीये, पण मला चांगलं माहिती आहे. प्रीतम, तू हिच्याशी या पद्धतीने बोलू शकत नाहीस. अरे बघतोय हल्ली तू हिच्यावर सतत ओरडत असतोस. याच्यामुळे नाती बिघडतात, सुधारत नाहीत. बाबा तुम्हाला सतत माझ्या चुका काय दिसतात? हा, मी जर इतकं तळमळीने सांगतोय की मी स्वतःहून ड्रिंक केलं नव्हतं. इट्स ओके प्रीत. तू गप. तू गप्प बस. ही कान भरते सगळ्यांचे. ही फूट पाडायचा प्रयत्न करते आपल्यात. पारू बाळा, दिशा मॅडम प्रीतम बाबांना उगाच भडकवतायत. महिना सावित्री आत्या, प्रीतम सरांच्या हे लक्षात कसं येत नाही की दिशा मॅडम मुद्दाम देवी आई आणि आदित्य सरांच्या समोर त्यांना वाईट ठरवण्यासाठी हे समज करतायत. प्रीतम सरांनी या समजा परिस्थितीतनं शांत राहायला पाहिजे. प्रीतम बास. दिशा तुझी होणारी बायको आहे आणि आपल्या पत्नीचा सन्मान करणं हे कुठल्याही नवऱ्याचं पहिलं कर्तव्य आहे. आई, तुला तर सगळं कळतं ना? हा, तुला माणसांची पारख आहे ना, चांगलं वाईट कळतं ना तुला. मग तुला हिचा खरा चेहरा का नाही दिसत आहे?
ठीक आहे झालंय माझं रोल. कॉंग्रॅच्युलेशन दिशा. येत्या 20 तारखेला लग्न आहे आपला. आज आपण बाहेर फिरायला जाऊया का? काय ना इथे जरा सफोकेट होत आहे मला. येशील माझ्यासोबत? एक्सक्यूज मी. किती प्रॉब्लेम्सच सासू मॉम प्रीतमला माझ्यासोबत. माझ्याशी लग्न झाल्यावर रिग्रेट होणार आहे म्हणतोय तो. सासू मॉम मला कोणावर बर्डन नाही व्हायचंय. दिशा, हे बघ, लग्नानंतर त्याचा त्यालाच कळेल की आमचा निर्णय योग्यच होता म्हणून. आहे, तू किती चांगली मुलगी आहेस, त्याला किती चांगली बायको मिळाली आहे हे त्याला आत्ता कळत नाहीये. पण तू वाईट वाटून नको घेऊस. हे बघ, तू त्याचं मन जिंकण्याचा प्रयत्न कर, त्याच्या मनात जागा बनवण्याचा प्रयत्न कर. हं? हो सासू मॉम, आजपासूनच करेन मी. Excuse me.